राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कोरेगाव शहरातील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था फलटण शाखा कोरेगाव, महाराजा मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी फलटण शाखा कोरेगाव, चॅलेंज अकॅडमी श्रीराम बाजार कोरेगाव व कोरेगाव नगर पंचायतीच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेची अतिशय दिव्य भव्य मिरवणूक काढण्यात आली। चॅलेंज अकॅडमी, सरस्वती विद्यालय, कांतीलाल वीरचंद विद्यालय, कन्या माध्यमिक विद्यालय, डी.पी. भोसले कॉलेज, मॉडर्न हायस्कूल, फिनिक्स स्कूलमधील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते। नगराध्यक्षा दीपाली बर्गे यांच्या हस्ते झेंडा दाखवून शिवतीर्थ हुतात्मा स्मारकापासून जुना मोटर स्टँड, व्यापारपेठ, बाजारपेठ, आझाद चौक, पुन्हा शिवतीर्थ हुतात्मा स्मारक अशी भव्य मिरवणूक निघाली होती। घोडेस्वार, महिला, मुली, विविध वेशभूषा केलेल्या विविध हायस्कूल शाळांमधील मुली आदींसह नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। यावेळी अपाट कष्टातून आपल्या परिवाराचे आदर्श शिक्षण देऊन उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या 6 महिलांचा राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार देण्यात आला। डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, नगरसेवका संजीवनी सचिन बर्गे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वाती बर्गे, नायब तहसीलदार सारिका शिंदे आदी महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले। त्याचबरोबर CR बर्गे, तात्या, दिलीप वेल्या वेट्टील, पृथ्वीराज बर्गे, राजेश बर्गे, महेश शामराव बर्गे, दिनेश सनस, संतोष शेठ चिनके, रामभाऊ देवकर, डॉक्टर गोसावी आदींनीही दीप प्रज्वलन करून पुष्पार्पण करून राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले। विविध शाळातील विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊंबद्दल अतिशय तडफदार भाषणे केली। यावेळी अनेक महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर आमदार महेशदादा शिंदे यांच्या संकल्पनेतून कोरेगाव नगर पंचायतीच्या वतीने रोटरी उद्यान येथे राजमाता जिजाऊ यांचे शिल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा दीपाली बर्गे यांनी यावेळी दिली। मुलींना त्यांना शिक्षण पुरेसं देता आलं नाही, पण एक मुलगा, त्या मुलाला त्यांनी शिकवलं, चांगलं घडवलं आणि हाच मुलगा आता सरकारी संस्थेचे मजूर संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत आहे। एवढं मोठं या स्त्रीचं कर्तृत्व म्हणून मी वंदना फडतरे यांना स्टेजवर आमंत्रित करतो आणि प्रियाताई शिंदे यांना विनंती करतो की त्यांना पुरस्कार द्यावा आणि त्यांचा सन्मान करावा। त्या कामाबद्दल, या कार्यक्रमाबद्दल त्यांचा सत्कार होतोय। सर्वांनी टाळ्या वाजवून बर्गे खरं 23 वयाच्या 21व्या वर्षी यांच्या पतीचं अकाली निधन झालं, अपघाती निधन झालं। 2 लहान मुलं, वृद्ध सासू सासरे या सर्वांची जबाबदारी पेलत या महिलेनं आपलं काम सांभाळत समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली, शेती व्यवसायावर गुजराण केली आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी यथोचित पूर्णपणे पार पाडली। त्यांची आज मुलं कर्तबगार आणि यशस्वी सुशिक्षित आहेत। अशा माऊलीचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय। धनश्री बर्गे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। गजानन बर्गे यांचं सुद्धा काहीचं दुःख असंच आहे। पतीच्या अपघाती निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरित्या पेलून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचं शिक्षण पूर्ण केलं। मुलगीने त्यांच्या MBA हे शिक्षण घेतलं, पदवी मिळवली, तर मुलगा B.Pharmच्या लास्ट इयरमध्ये सध्या आहे। समाजामध्ये एक खंबीरपणे उभं राहण्याचं काम, मुलांना शिकवण्याचं काम
आणि आसपासच्या लोकांच्या मध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांचा सुद्धा या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. जयश्री बर्गे मॅडम यांना मी व्यासपीठावर समोर यांचं शिक्षण सुद्धा MA, MPhil, PhD झालंय. यांचं सुद्धा दुःख काहीच असंच पतीच्या अचानक निधनानंतर खचून न जाता आपल्या मुलाचं संगोपन करत आणि उत्तम रीतीनं एक शिक्षकाचं काम पेलत त्या उभ्या आहे. सध्या त्या यशोदा इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी कार्यरत आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी पुरस्कार दिला जात आहे. त्या पुरस्काराचा ते पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी व्यासपीठावर यायचे. चार वर्षापूर्वी त्यांच्या देखील पतीचं अपघाती निधन झालं. निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. आज त्यांनी मुलं उच्च शिक्षित करून समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. साधारणतः 1995 साली त्यांच्या पतींचं निधन झालं. एक व्यवसायाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 2015 पासून त्यांच्या कामाची व्यवसायाची सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं सुरुवात झाली. विविध सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. प्रत्येक कामामध्ये ते आवर्जून उपस्थिती दर्शवतात. यासाठी त्यांचा देखील पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. त्या पुरस्काराचा सन्मान करण्यासाठी त्यांनी समोर यावं अशी त्यांना विनंती. आपल्या कोरगावच्या नायब तहसीलदार मॅडम. BSc, DMLT, B.Ed त्यांचं कॉलेज DP भोसले कॉलेज आपलं आहे. तिथंच त्यांचं शिक्षण झालं आणि तिथंच त्या सध्या कार्यरत आहेत. 1991 मध्ये साधारणतः त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. 1992-93 मध्ये पुणे हॉस्पिटल येथे त्यांनी काही दिवस काम केलं. 1993 मध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये YC इन्स्टिट्यूटमध्ये त्यांची नेमणूक झाली. 1995 मध्ये विवाह सासवड या ठिकाणी झाला. सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक त्यांच्यावर सुद्धा मोठा आघात झाला. पतीचं आकस्मिक निधन झालं. यांच्या नंतर सुरू झाला तो खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ. या संघर्षाच्या काळात त्या खंबीरपणानं उभ्या राहिल्या, खचल्या नाहीत की दमल्या नाहीत. अहोरात्र त्यांचा परिश्रम सुरूच होतं. अशा या कामाबद्दल त्यांचा सत्कार केला जातोय. सध्या त्या DP भोसले कॉलेज या ठिकाणी कार्यरत आहे. एक वेगळी त्यांची ओळख म्हणजे त्यांना योगाची खूप आवड आहे आणि मॅरेथॉनमध्ये अनेक वेळा धावण्याचा त्यांचा एक हे 50 शर्यतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी नंबर मिळवलेला आहे. त्याबद्दल अनेक वेळा त्यांना ट्रॉफी शाल मिळालेला आहे. त्यांचा सत्कार केला गेलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा मी कोरगावच्या नायब तहसीलदार मॅडम यांना, सारिका शिंदे मॅडम यांना विनंती करतो की त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा